नमस्कार, भाग्यशेष वार्ता डिजिटल मीडियामध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आपले माहूर येथील तालुका प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी दिलेली अधिकची माहिती अशी की माहूर येथील भानुतीर्थ बारो प्राचीन जलवस्तू सध्या गंभीर धोक्यात आलेली असून या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते केशव गणपतराव भगत यांनी दिनांक 9 मार्च 2026 रोजी नगरपंचायत माहूर पुरातत्व विभाग नांदेड तसेच इतर संबंधित शासकीय विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल करून या गंभीर प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. श्री क्षेत्र माहूरगड महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक असलेल्या वास्तूचे श्री क्षेत्र माहूर येथे असलेली 7व्या शतकातील मानली जाणारी भानुतीर्थ बारो ही प्राचीन जलवस्तू सध्या गंभीर धोक्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहूर नगरपंचायतीकडून कोणत्याही कायदेशीर परवानगी न घेता JCBद्वारे मोठ्या प्रमाणात खोदकाम करून या ऐतिहासिक वास्तूच्या अस्तित्वावर घाला घातल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमचे माहूर प्रतिनिधी सदानंद पुरी यांनी दिलेली ही माहिती, अधिक माहिती आपण जाणून घेऊया भगत यांच्याकडून. मी केशव गणपत भगत, सामाजिक कार्यकर्ता माहूर. नगरपंचायत यांनी काल दिनांक 8/3/2026 रोजी बेकायदेशीररित्या भानुतीर्थ बारो JCBद्वारे तोडण्यात आलेला आहे. यास नगररचना पुरातत्व विभागाची तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता बेकायदेशीर तोडण्यात आहे. हे आमचा ऐतिहासिक ठेवा होता. यांच्यावर कारवाई करण्यासाठी हे जे पुरातत्व ठेवा होता, हा ठेवा नगरपंचायत यांनी बेकायदेशीर तोडलेला आहे. यांच्यावर कारवाई करण्यासाठी आम्ही सर्व विभागाला तक्रारी केलेल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यावर अशी आमची सर्वांची इच्छा आहे गावकऱ्याची. माहूर तीर्थक्षेत्र हे बांधकाम, बेकायदेशीर कामे यासाठी प्रसिद्ध असून नांदेडचे नगररचनाकार कार्यालय तसेच नांदेडचे पुरातत्व कार्यालय, त्याचप्रमाणे तहसीलदार माहूर व महसूल विभाग नांदेड जिल्हा हे याकडे अर्थपूर्ण डोळेझाक करत आहे. सदरील तलाव पुरातत्वाच्या यादीत जरी नसला तरी हा तलाव प्राचीन ठेवा म्हणून पूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. हे भानुतीर्थ नावाचे हे ठिकाण असून या ठिकाणी दरवर्षी परिक्रमेला लोक स्नानासाठी येत असतात आणि आजवर याची अनेक वेळा दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये मागील नगरपंचायतांनी व प्रशासकांनी खाल्लेले आहेत. यावेळी पण त्याची पुनरावृत्ती होत असून माहूरचे मुख्याधिकारी नाव विवेक कांदे यांनी गावातील काही राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून पोकलंडने गाळ काढण्याचा उपक्रम सुरू केला आहे. वास्तविक प्राचीन तलावाचा गाळ काढताना पोकलंडचा उपयोग करता येत नाही हे साधे तत्त्व पण नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी विसरून गेले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी नांदेड यांनी हस्तक्षेप करून जायमुख्यावर येऊन पाहणी करून या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करून सदरील व्यक्तीला निलंबित करावे व ज्या राजकीय पुढाऱ्यांनी मदत केली त्यांची पदे पण पदावनत करावी अशी मी त्यांना जाहीर विनंती करत आहे.